समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साम्राज्य ग्रुप फाउंडेशन नवी मुंबईच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री नितीन भाऊ पाटील आणि निखिल भाऊ वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। प्रेरणा हिंदी हायस्कूल नवी मुंबई येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासोबतच त्यांच्यामध्ये देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। तसेच कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नाश्ता वाटप करून त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले। कार्यक्रमात साम्राज्य ग्रुप फाउंडेशन मुंबईचे पदाधिकारी सुमित गायकवाड, यश चव्हाण, सतीश शिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान विठ्ठल नगर, आळंदी, पुणे येथील फोर्स मोटर्स एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या प्रगतीमध्ये दीर्घकाळ महत्त्वपूर्ण योगदान देत संस्थेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिल्याबद्दल श्री सुहास कृष्ण चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला। संस्थेच्या प्रगतीच्या वाटचालीत श्री चव्हाण यांनी दिलेले योगदान, त्यांची प्रामाणिक आणि समर्पित सेवा तसेच सहकारी संस्था आणि सभासदांप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे। त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाची भूमिका बजावली। या योगदानाची दखल घेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले। देशभक्तों के बलिदान से आज आजाद हुए हैं हम। कोई पूछे कौन हो तुम तो गर्व से कहेंगे भारतीय हैं हम, भारतीय हैं हम। सेवा की राह पर बढ़ते कदम समाज के लिए बनते हैं हमदम। आपके कार्यों को सत सत नमन। सम्मानित हो आज आपका मिशन। समाज सेवा, शिक्षा एवं जन कल्याण के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वाले साम्राज्य ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र को हम हृदय से सम्मानित करते हैं। आपके द्वारा किए गए जा रहे सराहनीय कार्य को समाज के लिए प्रेरणादायी है। अब मैं माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सीमा मैडम से अनुरोध करूंगी कि सुमित गायकवाड़ सर को तुलसी का पौधा देकर उन्हें सम्मानित करें। प्रयत्न करणे हे आपले जबाबदारी आहे। देशभक्ती म्हणजे केवळ देशभक्तीच्या घोषणा देणे नव्हे, तर आपल्या कर्तव्यांचा प्रामाणिकपणे पालन करणे होय। चला आज आपण आपल्या देशाचे राष्ट्रप्रेम मनात ठेवून आपल्या एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय वायदंडे, अंकुश पांडोळे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।